विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेऊन एका दगडात दोन पक्षी मारलेत। होय, त्यामुळे भाजपच नाही तर अजित पवारांच्या पक्षाचंही टेन्शन वाढलंय। विशेष म्हणजे उमेदवारीसह हर्षवर्धन पाटलांचं मंत्रिपदही पक्क झाल्याचे संकेत पवारांनी दिलेत। त्यामुळे आता इंदापूरचं गणित नेमकं कसं असणार आहे पाहूया। पवार बदलणार इंदापूरचं गणित। पाटलांनी तुतारी फुंकली, भरणेंचं टेन्शन वाढलं। आमदार झाले तर पाटलांचं मंत्रिपद पक्क। विधानसभेत फसवणं हे तुमचं काम आणि राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम। इंदापुरात हर्षवर्धन पाटलांनी तुतारी फुंकली आणि शरद पवारांनी उमेदवारीचे संकेत दिले। त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाच्या दत्ता भरणेंचं टेन्शन वाढलंय। तर हर्षवर्धन पाटलांनी तुतारी फुंकल्यामुळे इंदापूरचं राजकीय समीकरण बदलणार। त्यामुळे दादांच्या पक्षाची आणखीन एक जागा रेड झोन मध्ये गेल्याची चर्चा रंगली। आतापर्यंत दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये सलग 3 वेळा सामना झाला। 2009 काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटलांकडून अपक्ष दत्ता भरणेंचा 8000 मतांनी पराभव। 2014 राष्ट्रवादीच्या दत्ता भरणेंकडून काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटलांचा 6000 मतांनी पराभव। 2019 राष्ट्रवादीच्या दत्ता भरणेंकडून भाजपच्या हर्षवर्धन पाटलांना 3000 मतांनी पराभव। सलग 2 निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांना चितपट करणारे राष्ट्रवादीचे दत्ता भरणे सध्या अजित पवारांच्या पक्षात आहेत। त्यामुळे दत्ता भरणेंचा पराभव करण्यासाठी पवारांनी हर्षवर्धन पाटलांना गळाला लावलं। तर हर्षवर्धन पाटलांनी पवारांचा बिग बॉसचा हात पाठीवर असल्यानं आपलाच विजय होणार असल्याचा दावा केला। तर पवारांनी हर्षवर्धन पाटलांना मंत्रिपद देण्याचेही संकेत दिले। त्यामुळे साहेब आता आपण तर बिग बॉस आहातच, पण तुम्ही सुद्धा खाली आता तुमच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या बारामती तालुक्यामधला एक युवा बिग बॉस झाला, याचा आम्हा सर्वांना खूप मनापासूनचा आनंद आहे। आणि म्हणून आता जबाबदारी साहेब आमच्यावर सगळ्या कार्यकर्त्यावर आलेली आहे। ज्यांच्याकडे अनुभव आहे, ज्यांच्याकडे प्रशासन आहे, अशाही लोकांची आवश्यकता आहे। आणि ती पूर्तता करायची असेल तर विधानसभेत फसवणं हे तुमचं काम आणि राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम। गेल्या 2 निवडणुकीत दत्ता भरणेंनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला असला तरी शरद पवार आता हर्षवर्धन पाटलांच्या पाठीशी आहे। त्यात लोकसभा निवडणुकीत इंदापुरातून सुप्रिया सुळेंना 25,000 मतांचं लीड मिळालं। त्यामुळे दत्ता भरणेंची यंदाची विधानसभेची वाट बिकट होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।